मुंबई पाठोपाठ आता ठाण्यामध्ये देखील मागणी होते. भाजपनं संपूर्ण ठाण्यामध्ये अगदी दिव्यापासून ते ठाण्यापर्यंत जो सगळं ठाणे महानगरपालिका क्षेत्र आहे, इथं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली आहे. शीळ ते वडवली, भाजप वाढवली, त्याच पद्धतीनं 28 जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, या सर्वांचे फोटो लावून भाजपचा स्ट्राईक रेट हा 100 आहे, हे दाखवण्याचा भाजपनं प्रयत्न केले. नेमकं हे कोणाला सांगायचं आहे, कोणाला या संदेश द्यायचा आहे आणि भाजपची महापौरपदाची मागणी जी आहे, ही नेमकी काय आहे, हे सर्व बोलण्याकरता आपल्यासोबत आमदार निरंजन डावखरे आहेत आणि तेच ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते. डावखरे साहेब, ज्यावेळी जागा वाटप झाली, साधारणपणे सगळ्या जागा ज्या वाटल्या, भाजपने बऱ्याच अंशी माघार घेतली होती, नमतं घेतलं होतं. अनेक वेळा तुम्ही देखील वक्तव्य केले, केळकर साहेबांनी वक्तव्य केली की समाधानकारक जागा वाटप नाही आहे. या जागा वाटपानंतर आता भाजपच्या ज्या जागा निवडून आलेल्या आहेत, तो 100% स्ट्राईक रेट आहे. यामुळे भाजप आता ठाण्यामध्ये जी मागणी करते की 2 वर्ष महापौरपद असेल, स्टँडिंग कमिटी असेल, विविध महत्त्वाची पदे असतील, नेमकी काय मागणी? मुळात आपण बघितलं की आम्हाला ज्या जागा महायुतीच्या चर्चेमध्ये आल्या आमच्या वाटेला, त्याच्यामध्ये 11 जागा या मुंब्रा आणि राबोडी म्हणजे मुस्लिम मतदार बहुल असलेल्या मतदारसंघामध्ये होती. त्याच्यामध्ये जवळपास 28 ज्या जागा आहेत त्या 28च्या 28 जागा आम्ही निवडून आणल्या. 1 नंबर प्रभागापासून ते 29 नंबर म्हणजे जो ठाण्याचा आपण मीरा भाईंदरवरनं आल्यानंतर जो पहिला टोक आहे, तो आपल्याला पनवेल कलोजाला जायच्या इकडे ठाण्यामधला जो शेवटचा टोक आहे, याच्यामधला पूर्णपणे 100% स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीने मेंटेन केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत, ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल, तो आम्ही निश्चितपणे घेऊ. रोल कोणता तो? सत्तेमध्ये रोल पाहिजे तर महापौरपद पाहिजे आणि जर तिथे मिळत नसेल तर विरोधामध्ये जावं लागेल. ही निश्चितपणे जर जे शब्द पाळलेले शब्द दिलेत ते पाळायचं असेल, जो ठाण्याच्या विकासाचा रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे तो पूर्ण करायचा असेल, तर महापौरपद असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, याच्यामधला योग्य सन्मानपूर्वक अशा पद्धतीचं पद आम्हाला असणं अपेक्षितच आहे. आणि त्याचबरोबर हा विकास करायचा तर किती वर्ष पद पाहिजे? महापौरपद 2 वर्ष पद पाहिजे असं कळतंय. स्टँडिंग कमिटी देखील पाहिजे. मी मुळात नगरसेवकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस कुठलीही गोष्ट करायला आहे ना, त्याला एक साधारणपणे 1 वर्ष तर सगळं समजून घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळे 2 वर्ष तरी किमान हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या व्यक्तीला असलाच पाहिजे, जो तो व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अपेक्षा ही निश्चितपणे आहे. पण त्याचबरोबर एक अटमोस्ट ट्रान्सपरन्सी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला दुसऱ्या भूमिकेमध्ये जरी जायला लागलं तरी आमची त्याच्यामध्ये तयारी आहे. दुसरी भूमिका म्हणजे काय? म्हणजे विरोधी? नाही, याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत, ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं, आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे. पण बॅनर लावले जातात बऱ्याच ठिकाणी. शेळी ते वडवली, भाजप वाढवली आणि टेंबी नाक्याच्या परिसरात देखील बॅनर लावलेला आहे. त्यानंतर ज्ञानसाधना कॉलेज म्हणजे एकनाथ शिंदेंचं घर आहे, तिथे देखील त्या परिसरात बॅनर लावलेला आहे. नेमका संदेश कोणाला द्यायचा आहे? ठाण्यात भाजपची ताकद वाढली. मुळात हा संदेश खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनातली जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी हे बॅनर लावलेत. कोणाला त्याच्यामध्ये चिमटे काढण्यासाठी किंवा कोणाला टोमणे मारण्यासाठी नाही. आमची भूमिका ही नेहमीच सकारात्मक असते आणि त्याच्यामुळे सकारात्मक भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा जी भावना आहे, कारण तुम्ही जर बघितलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 1 नंबर प्रभाग ते 29 नंबर प्रभाग म्हणजे ठाण्याचे दोन्ही टोकपर्यंत आज कमळ फुललेलं आहे. जागा वाटपामध्ये असमाधानी होता. आता जर इथं विरोधी बाकातून बसून भूमिका मांडलेलीच आहे, पण तरी देखील विचारतो, तर महापौरपद, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी ज्यात समाधानकारक नाही मिळालं तर विरोधी, पण त्या पुढे जाऊन आणखी काय भूमिका? नाही, मुळात सत्तेमध्ये समाधानकारक पद भेटण्यापेक्षा आमची बांधिलकी ही ठाणेकरांसाठी पहिले आहे आणि त्याच्यामुळे ठाणेकरांना न्याय देण्याची भूमिका जी आमची आहे, ती जर भूमिका आम्हाला योग्य पद्धतीमध्ये नाही भेटली तर आम्हाला ज्या कुठल्या पद्धतीमध्ये ठाणेकरांना एक अटमोस्ट ट्रान्सपरन्सी आणि त्याचबरोबर जे काम, जे रोडमॅप, जो डेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे, कारण आज लोकांनी आपण बघितलं असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल, महानगरपालिकेची निवडणूक असेल, याच्यामध्ये राज्यामध्ये जो माननीय फडणवीस साहेबांनी विकास केलेला आहे, जे काम केले, जे अकाउंटेबिलिटी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सेट केलेली आहे, त्याचीच अपेक्षा लोकांची ठाणे महानगरपालिकेमध्येही राहणार आहे आणि त्याच्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य भूमिका निश्चितपणे घेऊ.
नक्कीच. योग्य भूमिका घेऊ, पण एक महत्त्वाची मागणी किंवा एक महत्त्वाचा मुद्दा जो भाजप ठाण्यामध्ये पुढे करू पाहत आहे तो स्पष्ट झालेला आहे. याच्यामध्ये 2 वर्ष ते 2.5 वर्ष किमान महापौरपद हे भाजपला ठाणे महानगरपालिकेत मिळावं अशी मागणी आता भाजपकडून होताना दिसते.